नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आमच्या सगळ्यांसोबत. तर आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी दोस्ती यारी, एक सुंदर असं गाणं, बिग हिट या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव विशाल आणि माझ्यासोबत आहे ऋषी, नोबिता, रमा आणि आकाश. आता शब्दात नाही सांगता येणार. मैत्रीची व्याख्या जर तुम्हाला समजून घ्यायची असेल आणि मैत्री ही कशी असते हे जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हे गाणं पाहायला जायला लागेल बिग हिट या यूट्यूब चॅनलवरती, दोस्ती यारी. आत्ता इतके दिवस आम्ही असंच केलं होतं गाणं, पण आत्ता मगाशी आकाशने जो किस्सा सांगितला त्या किस्स्याला आम्ही रिलेट करतो. आकाशचा एकदम बेस्ट फ्रेंड होता आप्पा म्हणून. तर तो गाण्याच्या शूटच्या आदल्याच दिवशी एक्सपायर झाला ॲक्सिडेंटमध्ये. आणि आमच्या पण ओळखीचा होता, म्हणजे आमचा पण तो मित्रच होता. आम्ही सगळेजण त्याला डेडिकेट करतो. ॲक्च्युअलमध्ये प्रत्येकजण आपापल्या जर्नीच्या आधी काहीतरी एक वेगवेगळ्या फील्डमध्ये होता. हा तसा काम करत होता, हा ड्रायव्हिंग करत होता, तसं मी कॉलेजमध्ये होतो. माझं सगळं प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या झोनमध्ये होते. टिकटॉकच्या पिरियडमध्ये आम्ही जरा थोडं वर आलो. मग आकाशची माझी मैत्री झाली, देन आदित्य, विशाल, मग यांच्यासोबत अशी मैत्री झाली. मग ह्या मैत्रीला जवळपास आम्हाला एक 4-5 वर्ष झाले असतील की आम्ही तेव्हापासून सोबत आहोत. पण आमची मैत्री एवढी स्ट्रॉंग आहे की आजपर्यंत आमच्यामध्ये कसे असे मेजर लेवलचे मतभेद झाले नाहीत किंवा काय नाही. सगळ्या आमच्या एकमेकांच्या वाईब्स एकमेकांना अशा मॅच झालेल्या आहेत. आणि नोबितासोबत कसं, नोबिता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होता पण एक भेट किंवा प्रोजेक्ट वगैरे आम्ही कधीच केला नव्हता. तर ते ह्या प्रोजेक्टला आम्ही आत्ता सोबत काम केलं. आणि रमा पण आत्ताच आम्ही आमच्यासोबत काम केलं. तर सगळ्यांच्या वाईब एकमेकांना असं मॅच झालं ना, असं वाटलंच नाही की आम्ही सगळे पहिल्यांदा काम करतोय. खूप भारी वाटलं काम करून सगळ्यांसोबत. आता प्रेयसीनं बोलल्यावरती होणारं दुःख हे वेगळंच असतं. पण जेव्हा मित्रांमध्ये भांडणं होतात आणि तेव्हा जो आपल्याला काही त्रास होतो तो तुम्ही कधी अनुभवलाय का? आणि त्यातला एक किस्सा. मी हा जो अनुभव आहे हा मी खूप जवळून अनुभवला आहे. म्हणजे माझी सगळ्यात जवळची बेस्ट फ्रेंड अनुश्री, आजची माझी खूप चांगली बेस्ट फ्रेंड आहे. पण एक पिरियड असा आला होता की आमच्या दोघींची क्लॅशेस झाले होते काही पर्सनल रिझन्सवरून, आणि त्यानंतर आम्ही बोलत नव्हतो. पण तो पिरियड जो होता तो माझ्यासाठी फार डिस्टर्बिंग होता. सेम विथ हर, तिच्यासाठी पण खूप डिस्टर्बिंग होता. आणि सगळ्यात मला सांगायला आवडेल की आमचा पॅचअप कसा झाला होता. आम्ही एकमेकांशी बिलकुल बोलत नव्हतो. आणि एका इव्हेंटला आम्ही असं, म्हणजे त्या इव्हेंटला ती सुद्धा प्रेझेंट होती, मी पण होते. आणि जसं असं मला कळलं की ती पण आहे, तिला कळलं मी पण आहे. आणि एक असा लुक गेला एकमेकींकडे, 2 सेकंडचा आय कॉन्टॅक्ट झाला आणि एवढ्या शिव्या दिल्या होत्या एकमेकींना, एवढं बॅकबिचिंग केलं होतं, खूप भांडणं झालेली. पण जो 1-2 सेकंडचा तिचा आणि माझा जो आय कॉन्टॅक्ट होता ना, त्याच्यात आम्ही एकमेकींकडे बघून हसलो. पण जे एक फ्रेंडशिपवालं जे पेन असतं ना, भांडण काय असतं ते, तेव्हा मला फील झालं होतं. पण जे पॅचअप झालं त्यानंतर खूप भारी वाटलं. आणि आज ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, खूप माझी जिगरी आहे. आणि हे सॉन्ग मी तिलाच डेडिकेट करेन. छोटासा किस्सा नाही आहे, असा सांगू शकत नाही आता. पण माझ्याकडे विषय असा आहे की कुठलाही मित्र असो, इव्हन म्हणजे ऋषी आणि मी असं समजा, आता कामामुळं माझं काय झालं, मी ऋषी भरपूर बोलायचो. आणि त्यानंतर एक पॉईंटला आता काय झालं, कमी झालं बोलणं, म्हणजे माझ्याकडून झालं. मी जरा नालायक केला. तर त्याला एक दिवशी भरपूर राग आला होता. मग त्याने फोन केला, असं मी त्याला सांगितलं तुझ्या नवऱ्याला समजो, फोन करत नाही, मोठा झालेला व्यक्ती दिसते आता तो. तर मग तसं जे आहेत तसेच, पण ते आता थोडंफार होत राहतं. आणि मित्र आहेत, हे सगळं चालू राहणार. आणि हे चालू राहिलं तर ती मैत्री राहील. कारण की जर तुमचं एकदम निवांत प्लॅटफॉर्मला चालू राहिलं ना, तर समजायचं काहीतरी गणते, कोणतरी मॅनेज करून घेते. मॅनेज नाही व्हायला पाहिजे, काय ते समोरचं होते रे आकाश. जसं की तुम्ही बोलले की ॲक्च्युली ब्रेकअपपेक्षा जास्त फ्रेंडशिप तुटल्यावरती हर्ट होतं. आणि माझे पण काही मित्र आहेत जेव्हा सेम आकाश बोलला की काही टायमिंगमुळे आपल्याला त्यांना टाईम द्यायला जमत नाही. पहिलं खूप आम्ही एकमेकांसोबत फिरायचो, जेवायचो एका ताटामध्ये. पण सध्या काही गोष्टी, माझ्या पण कामं वाढलेत, काही गोष्टी वेगळ्या झाल्यात, सो जमत नाही आहे. बट जे मित्रांमध्ये भांडणं होणार नाही ती मैत्री खरी नाही, असं मी पण मानतो. आणि मला असं एवढंच म्हणायचं, ते पण बघत असतील हा व्हिडिओ, तर मला एवढंच म्हणायचं आहे की मला माहिती ते मला नक्की समजून घेतील आणि परत आमच्यामध्ये सगळं चांगलं होईल. आता एक कलाकार म्हटल्यावर कलाकाराचे जेव्हा प्रोजेक्ट्स असतात तर त्या कलाकाराला त्या प्रोजेक्टच्या मागे खूप आव्हानं असतात. तर आता तुम्ही देखील हे गाणं तुम्ही जेव्हा शूट केलं त्यावेळी तुम्हाला काय कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं किंवा काय चांगल्या गोष्टी झाल्या? म्हणजे कलाकाराला कुठल्या गोष्टीला सामोरे जावं लागलं. तर आता हेच विषय होतं की या गाण्यामध्ये जसं ऑडियन्सला मी सांगतो की गाणं तुम्ही पाहायला गेले तर तुम्हाला दिसेल
की गाण्याचा ओपनिंग सीनच माझ्यापासून आहे की सिगरेट पितोय मी. तर माझा हा होता की विषय की माझे घरचे काय म्हणते, माझे नातेवाईक काय म्हणते. तर आपण खूप विचार करतो, पण आता हे माझं काम आहे. मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला उद्या कसलाही रोल आला तरी तो मला करणं भागच पडणार आहे. तर मग तेच एक मनात ते भीती होती की कोणी समजून घेईन का नाही. पण तुम्ही गाणं पहा, गाणं पाहिल्याच्या नंतर तुम्हीच कमेंट करून सांगा की मी जे काम केलं आहे ते काम तुमच्यापर्यंत तसं पोचलं आहे का जसं मला दाखवायचं होतं. मला पर्सनली याच्यामध्ये तर गोष्टी कोणत्या फेस कराव्या लागल्या तर सगळ्यात मोठी गोष्ट होती की मला दाढी काढावी लागली, जे मी कधीच काढली नव्हती. म्हणजे लिटरली खूप मोठं टास्क होतं आणि मी खूप असं हृदयावर दगड ठेवून मी दाढी माझी क्लीन केली. दाढीचं पण ठीक होतं, मी आधी पण एकदा काढली होती, पण त्यावेळेस माझ्या मिशा अशा जरा पेजदार होत्या. ह्या शूटला मला मिशा पण काढावं लागलं आणि एकदम पूर्ण बारीक. मग मला असं झालं की करू का नको, पण म्हणलं चला आता सॉन्ग येतं देऊ करून. आणि मग त्याचा रिझल्ट असा आला की खूप भारी दिसलो मी सॉन्गमध्ये आणि एक वेगळं कॅरेक्टर लोकांना बघायला भेटले आणि ते 100% तुम्हाला आवडणार आहे याची मी खात्री देतो. टिकटॉकला आलतो, त्याच्यानंतर लगेच आम्ही हार्डली एका वर्षातच यूट्यूबला आलतो. म्हणजे ही जर्नी काही आमच्यासाठी वेगळी नव्हती. तिथं पण तसंच केलं आहे. आणि मग इकडं फक्त आम्ही काय केलं की लोकांना आमच्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं की आम्ही रिअल लाईफमध्ये कसे आहेत, म्हणून आम्ही ब्लॉगिंग चालू केली. पण आमचं आता मेन टार्गेट हेच होतं की मोठ्या पडद्यावर दिसायचं, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि अल्बम सॉन्गच्या माध्यमातून हेच आम्ही साध्य करतो की जी कामं करतो आहे ते कामातनं आम्हाला शिकायला भेटते. आणि मी हळूहळू ह्याच गोष्टी शिकत आज इथपर्यंत पोचलो आहे. म्हणूनच हा एक कॉन्फिडन्स लेवल आला आहे की आपण आता कोणताही कॅमेरा असला तरी कॅमेऱ्याच्या समोर आपण तेवढंच कॉन्फिडेंटली काम करू शकतो. तर हे फायदाच झालेला आहे आम्हाला याच्यातून. याच्यामध्ये असं आहे की जे आर्टिस्ट म्हणून एक जे प्रॉब्लेम्स म्हणतात ते प्रॉब्लेम्स खूप आलेत. मला तर वैयक्तिक खूप आलेत. म्हणजे पहिल्या मोबाईलपासून शेवटपर्यंत आत्ता पण चालू आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं आयडीजला आम्ही आय डी यूज करतो यूट्यूबच्या इंस्टाच्या, त्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यानंतर व्हिडिओज थांबतात. आता आमचे पर्सनल काम आहेत किंवा माझं एक शॉप आहे त्याचं ते पर्सनल काम आहे, त्यामुळे आता तिथं लक्ष देतात नाही. तर जे ऑडियन्स आहे आम्हाला बघणारे ते सध्या कधी कधी माझ्या तो वैयक्तिक मी बघितले खूप नाराज असतं. कारण की तुम्ही कॉन्टेंट देत नाही, एक सवय लावली आहे तुम्ही आणि आता थांबवली. तर मग ते पण आता ते एक बर्डन असतं की प्रत्येकाला आनंदी ठेवायचे, आपल्याला जे आपल्यावर प्रेम करतात त्यांना आनंदी ठेवायचे, त्यांना पाहिजे ते द्यायचे. आपली तर कामं करायचे, फॅमिली बघायची, मित्र बघायचे, ते पर्सनल लाईफ पण बघायची आणि त्यांना पण जे हवं आहे ते कॉन्टेंट पण द्यायचं आहे. तर त्यामुळं पण खूप असं नॉर्मली बर्डन माझं तर वैयक्तिक असतं. जाता प्रेक्षकांना काय सांग? जाता प्रेक्षकांना हे सांगेल की व्यसनापासून लांब राहा, अडकलेले मित्र बाहेर काढा, मैत्री जपून ठेवा, मैत्रीत नालायकपणा करू नका. काय असेल तोंडावर जाऊन बोला, बोलल्याने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. पण जर स्वतः रूपक दाखवून कलटी खायचा प्रयत्न केला तर नातं तुटणार. त्यामुळं एकदम नातं टिकवायचा प्रयत्न केला बस एवढंच. कारण की आजकाल खरे मित्र कमी भेटतात. आणि हा जेवढं सगळं बोलला हे तुम्हाला जरी समजलं नसेल काहीच करायचं नाही, बिग हिट मीडियाला जायचं, नाचचं जे गाणं आले ते बघा, तुम्हाला व्हिज्युअली कळेल काय आम्हाला म्हणायचं त्यातून. आणि 100% तुमची जी पर्सनॅलिटी वेगळी असेल ना ते गाणं बघून तुम्ही 100% बदलणार आणि तुम्ही स्वतः ते नातं परत जुळून आणचं. येस, थँक्यू. आपल्या ऑडियन्ससाठी पण आम्ही हे गाणं डेडिकेट करतो, कारण तुम्ही सुद्धा आमचे खूप जवळचे सगळे मित्र आहात, परिवार आहात. सो सगळ्यांना आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा येणाऱ्या आपल्या फ्रेंडशिप डेसाठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. वैयक्तिक थँक्यू. मंडळ आभार. थँक्यू.